आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. सर, हर्षवर्धन सपकाळ आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. त्या हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी असं मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना ते असं म्हटलेत की ते दरिंदा आणि जातीत भांडणं लावणारा आका असं त्यांनी शब्द वापरलेत. याला कोण ओळखतं? ज्याला गावात कुत्रं ओळखत नाही त्याच्या काय स्टेटमेंटला आम्ही महत्त्व द्यायचं? खऱ्या अर्थाने नासाडलेल्या काँग्रेसचं हे नासाडलेलं नेतृत्व आहे. उतरणीला लागताना सुद्धा काँग्रेसनं आपल्या संस्कृतीचं दर्शन दिलंच. मानसिक विकृती असणारी ही माणसं सगळं संपल्यानंतर खऱ्या अर्थानं उद्गिन्न होऊन ही भाषा करणारी लोक आहे. त्याची काय अवकात आहे? देवेंद्र फडणवीसच्या नखाचा मळसुद्धा नाही तो. ज्या पद्धतीने तो सूर्यावर थुंकण्याची हिम्मत करतो त्याला अजून माहीत नाही भारतीय जनता पार्टीचा हा नेता महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, सांगितलं आमच्या प्रवक्त्यांनी. आणि त्याच्यामुळे याच्यावर बोलणं म्हणजे खरं तर हे काँग्रेसचं आजचं चित्र आहे की काँग्रेस किती उद्गिन्न झालेली आहे. खाली काही राहिलं नाही, वरती काही राहिलं नाही. ज्या पद्धतीने काँग्रेस संपली आणि त्या संपल्यानंतर त्यांना नेतेही मिळेना, ते कोणालाही नेते करू लागले. आणि त्याच्यामुळं या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, पायाभूत सुविधाच्या दृष्टिकोनातून जो विकास झपाट्यानं होत चाललेला आहे आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्या परिवर्तनाच्या गतिमंतेच्या मार्गावर लागलेला आहे तो फक्त या महाराष्ट्राचं एकमेव मर्द नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. राज्यामध्ये नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुका सुरू आहेत. 100वर जागा तर तुमच्या निवडून आल्याच, 100 पार केली आहे तुम्ही. आता मतदान व्हायचं आहे, निकाल लागायचा आहे. कसं यश मिळणार आहे तुम्हाला? कशी अपेक्षा आहे? खरं सांगू, हे भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांचं एक विश्वासाचं हे उत्तर आहे जनतेने दिलेलं. हे विश्वास आहे जनतेने दाखवल्या. हे तो ट्रेलर है, ये झांकी है. अभी तो देखो आगे आगे बहुत बड़ा हिसाब बाकी है. मधल्या काळात भाजपमध्ये काही प्रवेश झाले आणि त्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेत थोडी अस्वस्थता निर्माण झाली होती. नंतर पक्षप्रवेशही काही प्रमाणात बंद झाले. पण तो संभाजीनगर महापालिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी काही इतर पक्षातले लोक तुमच्या पक्षात येणार आहेत का आणि किती असणार आहेत? नाव विचारणार नाही. खरं सांगू का, देशामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या स्लोगनला घेऊन काम केलं आणि प्रॅक्टिकलमध्ये सबका साथ, सबका विश्वास हा प्राप्त केला. आणि विश्वास संपादन झाल्यामुळे जनमानसाच्या मनात भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यामुळं कोणाला अडवावं, कोणाला थांबवावं आता अशी परिस्थिती आहे. कारण सगळ्याला माहीत झालं. खरं तर मी साक्षीदार आहे. मला या पक्षामध्ये 38 वर्ष झाले. 1988 पासून मी काम करतो. मी 2 पर्व पाहिले ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने पक्षाला निवडून आणण्यासाठी माणसं पाहिजे होती. आज चित्र पलटलं. माणसांना निवडून येण्यासाठी पक्ष पाहिजे, भाजप. ही परिस्थिती इतकी बदलली आणि त्याच्यामुळे निश्चित हा विश्वासाचा भाग आहे. जो विश्वास कमवला भारतीय जनता पार्टीनं आणि त्यामुळे कोणाच्या मनात भाजपविषयी आपुलकी निर्माण होणं, विश्वास निर्माण होणं तर थोपवता येत नाही. आणि त्यामुळे काही ओढून आणणं चालू नाही आहे. थोपवले तुम्ही पक्षप्रवेश, आता कधी घेणार त्यांचा पक्षप्रवेश तुम्ही? आता हे बघा, ज्या गोष्टी महायुतीमध्ये आम्हाला, आमच्या महायुतीची काही आचारसंहिता आहे आणि त्या आचारसंहितेमुळे निश्चितपणे आम्ही त्याचं उल्लंघन करणार नाही. आणि त्याच्यामुळे काही थांबलेले असतील प्रवेश, परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मोठमोठे प्रवेश होणार आहे. अजून हा छोटा हिशोब चालू आहे, मोठा हिशोब अजून बाकी आहे आणि तो पूर्ण होईल येणाऱ्या काळात. नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर. आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावर टीका केली, ज्या पद्धतीने बोलले,
त्यांनी त्यांच्या शब्दातून निपटारा केलाच आहे. परंतु येत्या भविष्यकाळामध्ये महापालिकाच नाही तर मोठमोठे पक्षप्रवेश भाजपमधील होतील असं त्यांनी एक भविष्यवाणी केलेली आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.